आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। नागपूरमधून मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात गडकरींच्या निवासस्थानी दाखल झालेत। दोघांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे गडकरींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। नागपुरात महापौर पदाच्या हालचालींना वेग आला, त्या अनुषंगाने ही भेट असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात गडकरींच्या घरी दाखल झाले आहेत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रवीण, महापौर पदासाठी ही बैठक असल्याचं समजतंय, याचसाठी ही बैठक आहे की इतरही काही मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? महापौर पदासाठी ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षण हे नागपूर महापौरांसाठी निघालेलं आहे आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण आहे सर्वसाधारण महिला। त्यामुळे सर्वसाधारण महिला या अनुषंगानं जर पाहिलं तर भाजपकडे जवळपास 10 ते 12 नावं अशी आहे की ज्या नावांमध्ये कोणी 2 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत, 3 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि जातीय समीकरणं जरी बघायचे झाले तरीही या ओपन महिला कॅटेगरीमध्ये जातीय समीकरणं जे आहे ते बसवली जाऊ शकतात। त्यामुळे सुद्धा ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नितीन गडकरी यांच्या घरी ही जी बैठक आहे, गडकरी आत्ता दाखल होत आहेत। मी तुम्हाला दाखवतो, नितीन गडकरी आत्ता त्यांच्या घरी दाखल होत आहेत। अवघे या ठिकाणी 10 मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ता दाखल झालेले आहेत। नितीन गडकरी हे दाखल होत आहेत। मी आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी की गडकरी या ठिकाणी त्यांच्या घरी दाखल झालेले आहे आणि मुख्यमंत्री हे 10 मिनिटापूर्वी दाखल झाले। 7:30 वाजता ही बैठक अपेक्षित होती आणि नितीन गडकरी बाहेर असल्यामुळे या बैठकीला उशीर झाला। जवळपास ही बैठक 1 तासापेक्षाही जास्त चालेल आणि या बैठकीमध्ये 6 तारखेला ज्या पद्धतीनं नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये एक विशेष बैठकीचं महानगरपालिकेनं सभेचं आयोजन केलेलं आहे। त्या सभेमध्ये महापौर कोण या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे। त्यापूर्वी नाव निश्चित करण्यासाठी ही बैठक आहे। गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीला असणार आहे आणि यासोबत दयाशंकर तिवारी जे शहराध्यक्ष आहे ते सुद्धा या बैठकीला असतील। त्यामुळे एनरिको हाईट वर्धा रोड परिसरातलं गडकरींचं जे घर आहे त्या ठिकाणी ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये नागपूरचे महापौरांसंदर्भात बैठक आहे। यासोबतच चंद्रपूरमध्ये ज्या हालचाली सुरू आहे त्या अनुषंगानं सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। वडेट्टीवार आणि त्या ठिकाणच्या ज्या खासदार आहे धानोरकर, त्या प्रतिभा धानोरकर यांच्या मध्ये जे मतभेद आहे त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक पार पडते। मुख्यमंत्री फडणवीस हे नितीन गडकरींच्या घरी दाखल झालेले आहेत। नागपूर महापौर पदाबाबत या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये स्थानिक स्तरावरचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। सर्वसाधारण महिलेसाठी नागपूरच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं, त्यामुळे कुणाची वर्णी या पदावर लागणार हे आता काही वेळातच निश्चित होणार आहे।